आदित्य ठाकरे जे असतील ते राज्यामध्ये दौरे करतायत, फिरतायत, मनोगत समजून घेतायत. उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असेल. कालपासून मी धुळ्यात आहे. धुळा सुद्धा मी पाहतोय लोकांना बदल हवाय. हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा हवाय आणि त्या दृष्टीनं चाचपणी आणि पाहणी सुरू आहे. बोला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरएसएस हे मैदानात उतरत आहे. एक नेरेटिव्ह जो सेट केले गेला आहे त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. काय म्हणाले याबाबत? कोणताही फेक नेरेटिव्ह कोणी सेट केलेला नाही. फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस आहे. जर आरएसएस खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा अजून एक फेक नेरेटिव्ह सेट करतील. माझ्या माहितीप्रमाणे आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत होतो. आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना, राजकीय नाही. कारण या संघटनेचे सरसंघचालक जे असतात, सध्या मोहनराव भागवत आहेत. मला त्यांची अनेक विधानं माहिती आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत, आम्ही सामाजिक कार्य करतो. पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केलं असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल. मी का वाचलं नाही, मी ऐकलं नाही, तुम्ही सांगताय म्हणून नाही. ही सूत्र वगैरे काय नसतं. ही सूत्र म्हणजे फेक नेरेटिव्ह असतात. हा, सूत्रबित्र काय, तुम्ही सूत्रांवरती कसा का प्रश्न विचारता? कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना. काही नसतं सूत्रबित्र. हा, बोला. सर, आज अनिल गोटेंनी आपली भेट घेतलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की आपल्याला निरोप होता आपल्या भेटीचा. तर काय भेटीमध्ये काय नेमकं चर्चा झाली? नाही, अनिल गोटे नक्कीच भेटले. अनिल गोटे या भागातले एक महत्वाचे नेते आहेत. त्या भागामध्ये विधानसभेचे त्यांनी अनेक वर्ष अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत. गेले काही काळ ते आजारी होते. मी आल्यावर त्यांच्याविषयी नक्की चौकशी केली की त्यांची प्रकृती कशी आहे. ती त्यांच्या मला सांगण्यात आलं की ते इस्पितळात आहेत. पण त्यांना तो निरोप गेला की मी चौकशी करतो आणि ते आज मला भेटायला आले. नक्कीच आम्ही राजकीय चर्चा नक्कीच होते अशा वेळेला, कारण ते राजकीय व्यक्ती आहेत. इथे ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पक्षातर्फे किंवा अपक्ष असं मी ऐकलं. त्यांच्याकडनं मी या भागातली माहिती समजून घेतली, कारण ते या भागातले एक्सपर्ट आहेत. निष्ठावंतांना परत आता आपण विषय होतो सर की गोटेंना उमेदवारीची चर्चा होत असताना परत मग निष्ठावंत परत गोटे कोणाकडून लढतायत? चर्चा अशी रंगलेली आहे की ठाकरे गटाकडनं त्यांना तिकीट मिळू शकतं. असं कोणी सांगितलं? निष्ठावंतांना परत डावललं जाईल का मग सर? नाही, कुठे? मागच्या वेळेला तर आमचे हिलाल माळी निष्ठावंत होते. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये हिलाल माळी का बाहेरचे होते का? हिलाल माळीसारखा निष्ठावंत शिवसैनिक नाही. त्यांना ग्रामीणला लढायचं होतं. ती आम्हाला दुर्दैवाने जागा मिळाली नाही. पण त्यांची जी काही निष्ठा आहे, त्यांचं जे काम आहे पक्षातलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना शहरामध्ये लढवण्याचा प्रयत्न केला. ते काय निष्ठावंत नव्हते का? इलेक्टिव्ह मेरिट सुद्धा महत्वाचं असतं राजकारणामध्ये. व्होट जिहादच्या संदर्भात काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. हा व्होट जिहाद हा प्रकार आहे. हा फेक निरेटिव्ह आरएसएस आणि भाजपा सेट करते. आपण जो मगाशी प्रश्न केलात ना, कसा असतो व्होट जिहाद, का असतो, त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटतं श्वेतपत्रिका काढावी लागेल, व्हाईट पेपर, की भाजपच्या दृष्टीनं निवडणुका हारले की व्होट जिहाद. एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो व्होट जिहाद नाही का? ते व्होट जिहाद नाही. या देशामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, जैन आहेत ना. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. तुम्ही त्यांचं व्होटिंग राईट्स काढलाय का? कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. 2014 आणि त्याच्या आधी
अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं. तुम्ही पाहू शकता आकडे. मग त्याला तुम्ही काय म्हणाल? जेव्हा या विविध विषयावर